मागील 3 वर्षांच्या भीषण दुष्काळामध्ये मराठवाड्यातील गावगाडा मंदावला होता। शेती ओस पडली होती, बाजारामध्ये मंदीचं चित्र होतं। मात्र वरुण राजा धोधो बरसला आणि सारं चित्र पालटलं। जिथे पीक येणं देखील मुश्किल होतं, त्याच मराठवाड्यातील एका मत्स्यबीज केंद्राला या पावसाने जीवदान मिळालेलं आहे। नव्या दमाने माजलगाव धरणाजवळील शेख बंधूंचा हा मत्स्यबीज निर्मिती व्यवसाय यंदा कामाला लागलेला आहे। आपण पाहूयात। मराठवाड्यावर यंदा वरुणराजाची कृपा झाली आणि तब्बल 4 वर्षांनंतर माजलगावचं धरण ओसंडून वाहू लागलं आणि धरणाच्या पायथ्याशी मच्छीमारांची गर्दी वाढू लागली। इथं शेख बंधूंचं मत्स्यबीज केंद्र आहे, जिथं वर्षाकाठी तब्बल 7 ते 8 कोटी मत्स्यबीजांची निर्मिती केली जाते। हीच बीजं घेण्यासाठी मासेमार इथं गर्दी करतात। गेल्या 20 वर्षांपासून अब्दुल शेख हा व्यवसाय चालवतात। रोहू, कटला आणि मृगळसह गोड्या पाण्यातील अनेक माशांचं संवर्धन आणि संगोपन ते करतात। हे नियोजन केलं आधी 2 एकर जमीन भाड्यातत्वावर घेतली होती। नंतर त्याच्यात सुपरनस म्हणून मासा थोडं त्याच्यावर प्रयोग केला। त्याच्यानंतर आमचे एक दोस्त होते मत्स्य व्यवसाय खात्यामध्ये, डॉक्टर एस हुसेनी, ते यायचे, मार्गदर्शन करायचे। हे जो लहान लहान मुलं होते त्यांना एक दिवस राहायचे ड्युटीला असताना। 2001 पासून आमचा व्यवसाय चालू आहे। हे तलाव सुरुवातीला 2 एकर जमिनीमध्ये आम्ही सुरुवात केली होती आणि यामध्ये सायप्रनस या जातीचं मत्स्यबीज आम्ही सुरुवात केली तयार करायला। तिथून मत्स्यबीज चांगल्या प्रमाणात तयार झाल्यानंतर स्वतःच्या ठेक्याने घेतलेल्या तलावामध्ये टाकलं आणि शिल्लक राहिलेल्या मत्स्यबीजाला मार्केटमध्ये विक्री केली। पावसाळा हा माशांचा प्रजनन काळ। या काळात मादी माशांना इंजेक्शन देऊन या मोठ्या हौदात सोडलं जातं। माद्या या हौदात अंडी देतात। ही अंडी एका पाईपद्वारे इन्क्युबेशन चेंबरमध्ये आणली जातात, जिथं नदीच्या वाहत्या प्रवाहाप्रमाणे पाणी फिरवलं जातं। यामुळे अंडी फुटत नाहीत। 3 दिवसाच्या प्रतीक्षेनंतर अंड्यातून मत्स्यजिरे बाहेर येतात। 2.5 ते 3 हजार रुपये प्रति लाख याप्रमाणे मत्स्यजिऱ्यांची विक्री इथं होते। जी प्रक्रिया आहे 3 महिन्याची, जून, जुलै, ऑगस्ट, त्या ब्रीडिंग पिरियडमध्ये जेव्हा माशाला इंजेक्शन द्यायचं, साधारणतः 6 वाजता जर इंजेक्शन दिलं तर त्याचा ब्रीडिंग टाइम लागतो त्याला 7 घंटे, साधारणतः 6 ते 7 घंटे। त्या 6-7 घंट्यात जेव्हा त्यांचे अंडे देणं सुरू होते, त्यात खाली वॉल आणि पाईप आहे, त्या पाईपनुसार त्याला इन्क्युबेशन पूलमध्ये घेतात। खाली स्पॉन तयार होते साधारणतः 12 तासानंतर, 12 ते 24 तासात। बाहेर निघाल्यानंतर 3 दिवस त्याच हॅचरीमध्ये आम्ही फिरवतो इन्क्युबेशन पूलमध्ये। त्यात जेव्हा गिरायकाची डिमांड येते 4 दिवसानंतर स्पॉनसाठी, तिथून काही देतो, काही जे शिल्लक राहणार ते नंतर फ्राय होऊन विक्री करतो। 15 वर्षांपूर्वी 2 एकरावर सुरू झालेला हा व्यवसाय आता 12 एकरांवर पोहोचलाय। सध्या शेख बंधूंचे 16 तलाव असून 2 तलावात मोठ्या माशांचं संगोपन होतं, तर राहिलेल्या 14 तलावात मत्स्यबीज निर्मिती ते करतात। व्यवसाय उभारणीसाठी त्यांना 40 लाखांचा खर्च आला होता, जो पहिल्या 4 वर्षातच वसूल झाला। मत्स्यबीज निर्मितीसाठी प्रत्येक वर्षी त्यांना 10 लाखांचा खर्च येतो। सध्याची मागणी पाहता त्यांना 40 लाख रुपये वर्षाकाठी मिळतात, म्हणजेच खर्च वजा जाता त्यांना 30 लाखांचा निव्वळ नफा होतोय। सुरुवातीला आमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट जवळपास 20 लाखापर्यंत केली। त्यानंतर इन्क्युबेशन, हॅचरी त्या तयार करण्यामध्ये अजून 20-1 लाख रुपये खर्च आला। टोटल कॉस्टमध्ये जवळपास 40 ते 50 लाख याला गुंतवणूक झाली आतापर्यंत। वर्षाला जवळपास मत्स्यबीज तयार करणे, त्याला खाद्य वगैरे टाकणे, याला जवळपास 10 लाख खर्च येतो आणि याच्यावरती उत्पादन जे आहे ते त्याच्या समजा 30-1 लाखपर्यंत होतं। मागील 4 वर्षातील दुष्काळामुळे निद्रावस्थेत गेलेल्या मत्स्य संगोपनाचा जोडधंदा यंदाच्या पावसाळ्यामुळे पुनरुज्जीवित झालाय। मत्स्यबीजांची मागणी वाढली आहे आणि शेख बंधूंचा हा व्यवसाय पुन्हा चर्चेत आलाय। यंदा शेतीसोबत शेतकऱ्यांनी मत्स्यपालनाची कास धरली तर बोनस नफा हा व्यवसाय नक्कीच देऊ शकतो। गोविंद शेळके, एबीपी माझा, बीड।